आधी आमदार अमोल मिटकरी म्हणाले, धूर नव्हता पण धोका होता. अजितदादांचा 100% घात झाला. त्यानंतर खासदार संजय राऊत यांचं विधान आलं. अजित पवारांनी 15 तारखेला आपल्याकडे भाजपची फाईल असल्याचं विधान केलं. 10 दिवसात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. अजित पवारांसोबत काम केलेल्या अनुभवी नेत्यांनीच अशी विधानं केली आणि अपघाताबद्दलचे दावे चर्चेत आले. फक्त राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियाच नाहीत, तर पारावरच्या चर्चांमध्ये हाच विषय आहे. अरे दादा जिवंत आहेत, दादांना काहीच होऊ शकत नव्हते, विमानात, असं कुठल्याही पारावर ऐकू येतंय. गावागावात दर 4 माणसांपैकी एक जण म्हणतोय, दादा आहेत, मोठं षडयंत्र आहे, दादा 6 महिन्यांनी परत येणार, सगळ्यांना तोंडावर पाडणार. अजितदादा जिवंत असल्याची थेरी नेत्यांच्या प्रतिक्रियांमधून सुरू झाली. अमोल मिटकर यांच्या अजितदादा वारले नाहीत, चुकीची बॉडी आणली, या आक्रोशातून सुरू झाली. अपघात झाला तेव्हा फ्लॅश झालेली 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आणि नंतर 5 मृतदेह सापडल्यामुळे झाली. सुरुवातीला सांगण्यात आलं, दादांच्या हातातल्या घड्याळावरून ओळख पटली. आता सांगण्यात येतंय, कुर्त्याच्या कपड्यावरून ओळख पटली. त्यात अजित पवार विमानतळावर जातानाचे सीसीटीव्ही फुटेज अजूनही समोर आलेलं नाही. पायलट का बदलण्यात आला याबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. थोडक्यात दावे, प्रतिक्रिया आणि अनुत्तरित प्रश्न यामुळे कॉन्स्पिरसी थेरीला बळ मिळालं आणि चर्चा सुरू झाली, अजित पवार जिवंत आहेत. पण या कॉन्स्पिरसी थेरीजला हवा कशी मिळते, काय समोर आलंय आणि कुठल्या शंका कायम आहेत, समजून घेऊयात या व्हिडिओमधून. अजित पवारांच्या मृत्यूभोवतीच्या शंका सुरू झाल्या त्या 6 जणांच्या मृत्यूची बातमी आणि 5 मृतदेह सापडणं, ज्यामुळे प्रश्न विचारला गेला, 6वा माणूस गेला कुठे? पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे 6 जणांचा मृत्यू झाल्याचा आकडा आला कुठून? तर अजित पवारांचा विमान अपघात झाल्यानंतर मराठी, इंग्रजी आणि हिंदी माध्यमांमध्ये बातमी आली. डीजीसीएने विमानात असलेल्या 6ही जणांचा मृत्यू झालाय अशी माहिती दिल्याची. पण डीजीसीएने अधिकृत माहिती दिली, त्यात मृतांचा आकडा हा 5च होता. त्या 5 जणांची नावंही जाहीर केली. मग 6 मृत्यूंचा आकडा आला कसा? तर सध्या सोशल मीडियावर अपघातग्रस्त विमानाचं पॅसेंजर मॅनिफेस्ट व्हायरल होतंय. त्यामध्ये फ्लाईट अटेंडंट असलेल्या पिंकी माळी यांचं नाव पॅसेंजर लिस्टमध्ये आहे. त्यांच्यासोबत अजित पवार आणि विदीप जाधव यांची नावं आहेत. तर क्रू लिस्टमध्ये सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांची नावं आहेत. म्हणजेच विमानात एकूण 5 जण होते. 6चा आकडा आला मीडियामधून. जेव्हा विमानात नक्की किती जण होते याबद्दल डीजीसीए आणि इतर संबंधित ऑफिसेसला विचारणा करण्यात आली, तेव्हा अधिकाऱ्यांकडून क्रूमध्ये 3 जण असल्याचं सांगण्यात आलं. तर पॅसेंजर मॅनिफेस्टमध्ये पॅसेंजर 3 असल्याचं दिसत होतं. त्यामुळेच डीजीसीएने 6 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती दिल्याच्या बातम्या आल्या. आता व्हायरल होत असलेल्या पॅसेंजर मॅनिफेस्टवर काही आकडे दिसतायत. C2, P3, B2 हे आकडे प्रिंट केलेले नाहीत, तर हाताने लिहिलेले आहेत. हे आकडे आहेत हेड काउंटचे. बोर्डिंग पूर्ण झालं तेव्हा विमानात किती लोक होते हे समजण्यासाठी हे आकडे लिहिले जातात. विमानाचं दार बंद होण्यापूर्वीची ही शेवटची प्रोसेस असते. अजित पवार चार्टर विमानाने प्रवास करत होते. चार्टर विमानांमध्ये लोड आणि बॅलन्ससाठी क्रू मेंबरला पॅसेंजरमध्येच मोजतात. त्यामुळेच पॅसेंजर मॅनिफेस्टमध्ये पिंकी माळी यांचं नाव पॅसेंजर लिस्टमध्ये दिसतंय. C2 मध्ये दोन्ही कॅप्टन्सना धरण्यात आलं. P3 मध्ये अजित पवार आणि विदीप जाधव यांच्यासह पिंकी माळी यांना मोजण्यात आलं. तर B2 हा आकडा बॅगेजबद्दल आहे. पण 3 क्रू मेंबर्स असल्याची माहिती आणि 3 प्रवासी असल्याचा P3 आकडा, यामुळे पिंकी माळींना 2दा मोजण्यात आलं आणि विमानात 6 जण होते अशी माहिती देण्यात आली. ही माणसं मोजण्यातली आणि पॅसेंजर मॅनिफेस्टमधली नावं न वाचता फक्त आकडे विचारात घेतल्याने झालेली चूक होती. पण पॅसेंजर मॅनिफेस्ट या बोर्डिंगवेळी तयार होणाऱ्या अधिकृत डॉक्युमेंटमध्ये 5च प्रवाशांची नोंद असल्यानं 6वा माणूस कुठे गेला या चर्चांना पूर्णविराम मिळतो. अजित पवार जिवंत असल्याच्या थेरीला हवा मिळण्याचं आणखी एक कारण ठरतंय. अजित पवार अपघातग्रस्त विमानात बसले होते, त्याचा दृश्यरूपात समोर न आलेला पुरावा. आमदार अमोल मिटकरींनीच मागणी केली की डीजीसीएने ब्लॅक बॉक्सचा सत्य पडताळणी अहवाल येण्याअगोदर आदरणीय अजितदादांचे दिनांक 28 जानेवारी 2026चे मुंबई विमानतळ मुख्य प्रवेशद्वारापासून ते विमानात बसेपर्यंतचे सर्व व्हिडिओ शूटिंग आणि सीसीटीव्ही फुटेज तात्काळ अधिकृतरित्या प्रसिद्ध करावे. त्यांच्या याच मागणीचा आधार घेऊन अजित पवार मुंबईच्या बंगल्यातून बाहेर पडण्याचे, विमानतळावर पोहोचल्याचे किंवा प्लेनमध्ये बसतानाचे सीसीटीव्ही फुटेज पब्लिक करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. पण मुळात असे सीसीटीव्ही फुटेज पब्लिक करण्यात अडचणी असतात. त्या सिक्युरिटी प्रोटोकॉलच्या. विमानतळ असेल, चार्टर फ्लाईटमध्ये बोर्ड होण्याची तिथल्या सिक्युरिटी प्रोसेसची जागा असेल किंवा अजित पवारांसारख्या महत्त्वाच्या नेत्याचं निवासस्थान असेल. इथलं सीसीटीव्ही फुटेज पब्लिक झालं तर इथे सिक्युरिटीची पोझिशन काय आहे, इथले सीसीटीव्ही कॅमेरे नक्की कुठे प्लेस करण्यात आले आहेत, या सगळ्या गोष्टी समोर येऊ शकतात, ज्यामुळे पुढे जाऊन सिक्युरिटी ब्रीच होण्याचा धोका वाढतो.
मग याचा अर्थ हे फुटेज पुढे येऊच शकत नाही का? तर येऊ शकतं, पण तपास यंत्रणांपुरतंच. 30 दिवसांसाठी ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी विमानतळावरचं सीसीटीव्ही फुटेज रिटेन करतं आणि जर कुठल्या तपास यंत्रणांनी मागणी केली तर त्यांना ते पुरवलं जातं. पण पॅसेंजरची प्रायव्हसी आणि सिक्युरिटी प्रोटोकॉलमुळे ते पब्लिक केलं जात नाही. सोबतच अजित पवारांचं सुद्धा VIP झोनमध्ये असल्यानं तिथलं सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणांनाच दिलं जातं. त्यामुळेच हे सीसीटीव्ही फुटेज अद्याप पब्लिक केलं जात नाहीये. मुळात वेगवेगळे दावे, अनुत्तरित असलेले काही प्रश्न यामुळे शंकांना वाव मिळतोय. महत्त्वाचं म्हणजे अजित पवार आपल्यातून गेले, सत्य पचवणं नेते, कार्यकर्ते यांच्या इतकंच सामान्य माणसाला सुद्धा जड जातंय. अशाच प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे आणि काही प्रश्नांची ठाम उत्तरं न मिळाल्यामुळे अजितदादा जिवंत आहेत, ते परत येणार आहेत, या पारावरच्या कॉन्स्पिरसी थेरीजला बळ मिळतंय का? माहिती अजून जाणून घेण्यासाठी आपल्या गर्जना मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.